सम्राट अशोकांच्या काळात त्यांनी भारतात 84,000 बौद्ध स्तूप बांधले होते। त्या मौर्यकालीन स्तूपापैकी एक स्तूप बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील भोन या गावात उत्खनन करतेवेळी आढळले आहे। पुणे येथील डेक्कन संस्थेने उत्खनन करत हे स्तूप शोधून काढले आहे। ते स्तूप आता जिगाव प्रकल्पात येत असून प्रकल्प पूर्णत्वास येत असताना अद्यापपर्यंत शासनाने या प्राचीन बौद्ध स्तूपचे संरक्षण आणि संवर्धन केले नाही। त्यामुळे हा प्राचीन ठेवा नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याने त्याचे जतन करावे यासाठी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या वतीने काल बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारोंच्या संख्येने भव्य मोर्चा काढण्यात आला। यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्या। MCN न्यूज मराठीकरिता रवींद्र शेगोकार, बुलढाणा। नमो बुद्धाय। आजचा जो विशाल धडक मोर्चा आहे, या मोर्चाचे नेतृत्व माननीय मेश्राम साहेब करत आहे आणि तसेच डॉक्टर विलास खरात सर राष्ट्रीय प्रभारी करत आहे। आणि या विशाल मोर्चाची मागणी आहे की या देशामधले 84,000 जे स्तूप आहे ते 84,000 स्तूपापैकी महाराष्ट्रामध्ये अशोक सम्राटांनी 5 स्तूप या भोन 5 स्तूपापैकी एक भोन स्तूप या भोन गावामध्ये निघालेला आहे। भोन स्तूप निघालेला आहे, त्या स्तूपाचं संवर्धन झालं पाहिजे। आणि 2019 मध्ये खूप मोठी शेगाव येथे धम्म परिषद झाली। त्या धम्म परिषदेमध्ये सरकारने 5 ते 9 कोटी कबूल केले आणि ते 5 ते 9 कोटी मिळालेले नाही आणि 1 रुपया सुद्धा खर्च केलेला नाही। 22 वर्ष सरकारने काय केलं हेच आम्हाला उत्तर पाहिजे। याचं जास्तीत जास्त संवर्धन होईल कसं याची सरकारने दखल घेतली पाहिजे। आमची मागणी आहे की भोन स्तूप असला पाहिजे। सन 2002 साली संग्रामपूर जो तालुका आहे बुलढाणा जिल्ह्यातला, त्या ठिकाणी डेक्कन कॉलेजचे आर्किओलॉजिस्ट देव तारे यांना संशोधन करताना उत्खनन कार्य करताना एक स्तूप आढळला। त्या स्तूपाचा मध्यभाग त्यांनी ओपन केला, तर स्तूपाच्या मध्यभागामध्ये अस्थि ठेवण्यात येत असतो। तो त्यांनी ओपन केल्यावर त्यांनी त्याची कार्बन डेटिंग करण्यासाठी बिरबल साहनी इन्स्टिट्यूट लखनौला पाठवला। तिकडून रिपोर्ट आला की यातल्या अस्थि जे आहेत त्या 2,500 वर्षापूर्वीच्या आहेत। म्हणजे हा स्तूप बुद्धाच्या अस्थिवर उभा केलेला आहे आणि त्या ठिकाणी अशोकन लिपीमध्ये काही शब्दावली सापडल्या, त्याहून दुसरं प्रमाणित झालं की तो मौर्यकालीन स्तूप आहे। आपण जे ऐकत राहतो की सम्राट अशोकाने 84,000 स्तूप बनवले, पण ते गेले कुठे? आपोआप नष्ट झाले का? तर हा जो त्या 84,000 पैकी एक स्तूप आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये सापडला। मग 2006 पर्यंत संशोधन कार्य चालू होते 2-3 टप्प्यामध्ये। मग 2007 ला डेक्कन कॉलेज एक प्रतिष्ठित आर्किओलॉजीचं शिक्षण देणारं कॉलेज आहे, म्हणजे तिथून आर्किओलॉजिस्ट पैदा होतात। यांनी तो रिपोर्ट ASIच्या केंद्र सरकारच्या पुरातत्व विभागाच्या शाखेला दिला। पण त्या शाखेने काय केलं? त्यांनी नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट दिलं इरिगेशन डिपार्टमेंटला आणि इरिगेशन डिपार्टमेंटनी 2007 पासून तिथे एक जिगाव धरण प्रकल्प उभारण्याची योजना आखली। ही गोष्ट तुम्ही मीडियाद्वारे या भारतीय जनतेला सांगावी अशी विनंती आहे की हे लोक योजना करून ASI, महाराष्ट्र सरकार, केंद्र सरकार योजना करून हे स्तूप बुडवत आहे आणि येत्या बरसातीमध्ये आता 90% काम पूर्ण झाले जिगाव धरण प्रकल्पाचं, तो नष्ट होण्याच्या मार्गावर आहे। म्हणून हा आक्रोश मोर्चा आहे की हा स्तूप कधी वाचवणार? 22 वर्ष उलटून गेली आहे, ते वाचवण्याची काय योजना आहे? RTI द्वारे आम्ही माहिती मागितली। आम्ही 2019 ला आंदोलन केलं शेगावला, त्यावेळेस महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी तत्कालीन महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी जयंत पाटलांनी 509 कोटी रुपये घोषित केले। नंतर सरकार बदललं, आता फडणवीसचं सरकार आहे, शिंदे आणि अजित पवार हे नावाचे आहेत। तर या लोकांनी 1 रुपया सुद्धा खर्च केला नाही अशी RTI द्वारे माहिती भेटलेली आहे। तेव्हा हे सरकार जर हे नष्ट करत असेल तर यासाठी आम्ही आता फैसला घेणार आहोत, सभा होणार आहे आणि त्यासाठी आक्रोश मोर्चा आहे।